प्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। इथून पुढचा अर्धा तास आपण पाहणार आहोत अशा काही महत्त्वाच्या बातम्या ज्या आज दिवसभरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि त्या माहीत असणं आपल्याकरता अत्यंत आवश्यक आहे। आज दिवसभरात प्रामुख्याने जरांगे पाटील यांच्या 2 ठिकाणी सभा झाल्या, तर छगन भुजबळ यांची एक सभा झाली आणि या तीनही सभांमधून मिळून या दोन्ही नेत्यांनी परस्परांवर मोठ्या प्रमाणात तोंडसुख घेतलं। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाविरोधात एल्गार पुकारणाऱ्या छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। जालन्यातल्या सभेत जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या भुजबळ यांच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू झालेत। त्याच वेळेला मनोज जरांगे यांनी आता भुजबळ यांच्यावर एकेरी हल्ला चढवायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे। भुजबळांचा एल्गार, मराठ्यांचा प्रहार। पुण्याचा खाताय का तुझा खाता रे? पोटातील विषारी विचार बाहेर निघाले। स्वकष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही। जरांगेंचा भुजबळांविरोधात हल्लाबोल। मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजविलाच म्हणून सांगतात। कुणबी नोंदींवर भुजबळांचा पलटवार। मराठा तरुणांना मला सांगायचंय, अरे याच्या कुठं मागे लागले? ह्या दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला तुझा? हा, तू माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नको। मनोज जरांगे पाटलांच्या जिल्ह्यात जाऊन भुजबळांनी शुक्रवारी जोरदार हल्लाबोल केला। भुजबळांनी थेटपणे जरांगेंवर एकामागून एक गंभीर आरोप करत मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला कडाडून विरोध केला। भुजबळांच्या याच ओबीसी एल्गाराविरोधात आता मराठा संघटना आक्रमक झाल्याचं दिसतंय। शनिवारी राज्यातल्या विविध भागात मराठा संघटनांनी भुजबळांविरोधात आंदोलनं केली। एकीकडे मराठा संघटनांची आंदोलनं सुरू असताना मनोज जरांगेंनीही सभांमधून भुजबळांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे। साताऱ्यातल्या सभेत मनोज जरांगेंनी भुजबळांचा एकेरी शब्दात उल्लेख करत समाचार घेतला। आपला फोकस आरक्षणावर ठेवायचा आहे। यांना आपण आता महत्त्व द्यायचं नाही, कारण ते वयाप्रमाणे आता बराळणार आहेत। त्यांचं वय त्यांना साथ द्यायना। त्यामुळे आता त्यांना महत्त्व देणं बंद। आपण त्यांना मोठं मानत होतो, जाहीर सांगतो, मी खोटं बोलत नाही कावा। व्यक्ती म्हणून आमचा शत्रू नाही, पण विचाराला मात्र त्यांच्या 100% विरोध आहे। मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजविलाच म्हणून समजायचं। मनोज जरांगे यांच्या टीकेवर भुजबळांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय। नाशिकच्या इगतपुरीत बोलताना भुजबळांनी पुन्हा एकदा मराठ्यांच्या सरसकट आरक्षणाला विरोध केलाय। पूर्वी टाकाने लिहिले जातं, टाक होता, टाक तुम्हाला माहित सुद्धा नसेल। टाक होता असा शाईत बुडून लिहायचं, 2 शब्द लिहिले का परत बुडवायचं। त्याने लिहिलेले कागदपत्र त्याच्या पुढे पेनने लिहिलेली जे आहेत सर्टिफिकेट आता देतात, कुणबी 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 कुण, हे लक्षात येत नाही का रे आमच्या? एकंदरीतच मराठ्यांच्या कुणबी आरक्षणावरून जरांगे पाटील आणि भुजबळांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। दोघांकडून एकमेकांना टोकाचा विरोध सुरू झाल्यानं सरकार आता यात नेमकी काय भूमिका घेतं, जरांगे आणि भुजबळांमधल्या संघर्षावरून जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। संभाजीराजे छत्रपती यांनी छगन भुजबळ यांना लक्ष करत मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सरकारकडे केली होती। याला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलंय। आमच्या हृदयात मागासवर्गीयांसाठी लढणारे राजर्षी शाहू महाराज आहेत। शाहू महाराज यांच्या गादीवर तुम्ही बसले आहात। तुम्ही कुठल्याही एका समाजाचे नाही तर सर्वांचे आहात। मग तुम्ही फक्त एकाच समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलू शकता, असं म्हणत त्यांनी राजेंना प्रश्नही विचारलाय आणि उत्तरही दिलंय। समाज आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जेवढं त्यांना शक्य होतं त्यांनी केलं आणि जातीमध्ये 2 समाजामध्ये ज्या शिवाजी महाराजांनी घडवलेला समाज आहे, ज्या राजर्षी शाहू महाराजांनी घडवलेल्या समाजामध्ये समतोल बिघडण्याचं, जाती विषमता वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणून मी आज ती ट्विट केली की सरकार ह्याला सामील आहे का, आणि सामील नसलं तर त्यांची हक्कलपट्टी व्हावी असं मी त्यांना सरकारला आवाहन केलं। आम्ही तुमचा आदर सन्मान करतो,
कारण आमच्या हृदयात असलेले जे शाहू महाराज जे मागासवर्गीयांना वरती आणण्यासाठी त्यांची बाजू घेऊन लढत होते ते शाहू महाराज आहेत. जे आमचे फुले शाहू आंबेडकर म्हणतो ना, ते त्या शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही तिकडे आहात. तुम्ही एका समाजाचे नाही, तुम्ही या राज्यातील सर्व समाजाचे आहात. तुम्ही एकाच समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलता? मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जरांगे पाटील यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. सातारा शहरातील गांधी मैदानावर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन केलं. यानंतर मनोज जरांगे यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांची सुद्धा भेट घेतली. यावेळेला उदयनराजे यांनी जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न सोडवा असं म्हटलं. आमच्या हक्काचं आहे ते मिळावं हीच आमची मागणी असल्याचं त्यांनी नमूद केलं. तुम्ही जनगणना करा आणि कोणावरती अन्याय करू नका. सगळ्यांना जे कोण असतील त्यांना तुम्ही आरक्षण द्या. पण आज हे मराठा समाज, मी मराठा म्हणून बोलत नाही, कुठंतरी मला वाटतंय मेरिटवरती आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे कुणाचं तर काहीतरी काढून घ्या आणि आम्हाला द्या, ही त्यांची भूमिका नाही, आमची भूमिका नाही. आम्हाला आमचं जे आहे मराठासाठी जे आहे आमचं हक्काचं जे आहे ते आम्हाला मिळावं ही आमची मागणी आहे. दुर्दैवानं ह्याला थोडंफार महाराष्ट्रामध्ये आता वेगळा रंग द्यायचं काम चालू आहे. पुण्यामध्ये प्राध्यापक नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव प्रसारमाध्यमांशी बातचीत करत असताना त्यांना काळं फासत निषेध नोंदवला. नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांना काळं फासण्यात आलं. शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसंच शरद पवार यांच्या विरोधात काही वक्तव्यही केली होती. याबद्दल आक्रमक होत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना गाठलं आणि काळं फासत जोरदार घोषणा दिल्या. दरम्यान या हल्ल्यामागे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार असल्याचा आरोप नामदेव जाधव यांनी केला आहे. वरचा हल्ला आहे, हा विचारांवरचा हल्ला आहे, हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरचा हल्ला आहे, हा शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या प्रसारावरचा हल्ला आहे. आणि या ठिकाणी माझ्या बंदोबस्ताला पोलीस असताना त्या पोलिसाच्या सुद्धा जीवाला या ठिकाणी धोका निर्माण झाला होता. हा पोलिसांवर सुद्धा हल्ला आहे, याची गंभीर दखल सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सत्तेच्या खेळासाठी नाम्या जाधव सारख्याचा वापर करू नका. या ठिकाणी पवार साहेब हे निश्चित मागच्या 60 वर्षातल्या राजकारण समाजकारणात एक मोठं नाव आहे. त्यांच्यावर विरोध पुरावे असते तर आम्ही ते ऐकून घेऊ, पण पुरावे नसताना अशा प्रकारचा उठाठेव आम्ही सहन करणार नाही. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा उडी मारली. त्यामुळे मराठा संघटनांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या भुजबळ यांना दमानिया यांच्या नव्या आरोपाचा सामना करावा लागतोय. त्यांचा एक छोटा बंगला होता, तो बंगला त्यांनी रहेजाला रिडेव्हलपमेंटसाठी दिला. 1 रुपया सुद्धा कॉम्पेन्सेशन मिळालेलं नाही. कष्टाचे येणारे पैसे हे यांचे लुटलेलं जे त्यांचा बंगला होता, तिथे हे जे मोठी इमारत बांधली आहे ज्याच्या 9व्या मजल्यावर स्विमिंग पूल केलाय, त्याच्यात भुजबळ कुटुंब होतं, ते यांचे खाल्लेले पैसे यांना फक्त 8.5 कोटी देतो असं सांगण्यात आलं. जानेवारी महिन्यात देतो म्हणून म्हटलं, पण बहुतेक त्यांना कल्पना असेल की ते भाजपत जाणार आहेत. अंजलीताई दमानिया ताई आहेत काय, त्यांच्याबद्दल मी अधिक काही बोलणार नाही. याचं कारण हे जे सुपारी वाजवणारे जे काही कार्यकर्ते असतात समाजामध्ये, यांच्याबद्दल जास्त बोलणं योग्य नाही. पण त्यांनी केलेल्या आरोपाबद्दल मी एवढंच सांगतो की आम्ही कुणाचंही घर लाटलेलं नाही. कोर्टात केसेस सुरू आहे. कोर्ट जो निकाल देईल
तो निकाल आम्हाला मान्य आहे काय, परंतु अजिबात कुणाचं काही लाटलेलं नाही. राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना ठाकरेंच्या पक्षानं थेट राष्ट्रपतींच्याकडे धाव घेत राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारनं आरक्षणावर अध्यादेश आणावा अशी मागणी ठाकरेंच्या पक्षानं केली, तर सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या पक्षावर टीका. शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदार खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राज्यात आरक्षणावरून राजकीय वातावरण ढवळून निघालंय. मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी, धनगर, आदिवासी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवरती आला. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षातील आमदार खासदारांनी राष्ट्रपतींना साकडं घातलंय. केंद्रानं यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी ठाकरेंच्या पक्षानं केली आहे. मुद्दा फक्त मराठा आरक्षणाचा नसून किंवा धनगर आरक्षणाचा नसून आरक्षणाची मर्यादा ही 50% जास्त वाढवून सर्व घटकांना याच्यामध्ये समाविष्ट करावे आणि कोणाच्याही सध्या असलेल्या आरक्षणाला धक्का न लावता ही आरक्षणाची मर्यादा वाढवावी. मराठा आरक्षणावर तोडगा काढताना इतर कोणत्याही वर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी ठाकरेंच्या पक्षानं केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामाजिक वातावरण बिघडत चालल्याची टीका ठाकरेंच्या पक्षानं केली. तसंच समाजात फूट पडण्याची भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. येत्या लोकसभा अधिवेशनात केंद्रानं सर्वसमावेशक आरक्षण द्यावं अशी मागणी ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आली आहे. तर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं या भेटीवर टीका केली. जे सरकार निर्णय घेणार आहे त्यांच्याकडे का जात नाही तुम्ही शिष्टमंडळात, त्यांच्यावर दबाव का नाही आणत? परंतु यांना ही पब्लिसिटी स्टंट करायची एक सवय झालेली आहे, म्हणून राष्ट्रपतीकडे जाऊन निवेदन दिलं बाबा आम्ही एकदाच असं दाखवण्याचा तो प्रकार आहे. अखेर राष्ट्रपती जरी सन्माननीय असला तर त्यांच्याकडे आलेलं निवेदन हे ते केंद्र सरकारकडे फॉरवर्ड करणार आहे. म्हणून जर भेट घ्यायचीच होती तर मोदींची घ्यायची होती. शिंदेंच्या शिवसेनेप्रमाणे सत्ताधारी भाजपनेही शिवसेना उभाटाच्या राष्ट्रपती भेटीवर सवाल उपस्थित केलाय. ही आज राष्ट्रपतींची भेट ही मराठा आरक्षणासाठी आहे, मराठा मुलामुलींसाठी आहे, ते तुझ्या मालकाच्या त्या कार्ट्या मुलासाठी आहे ज्याचे हात एका महिलेच्या आणि एका कलाकाराच्या खुनामध्ये बरबटलेले आहेत. याबद्दलचा खुलासा उबाटाच्या खासदारांनी करावा. मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आणि त्या विरोधात ओबीसी नेत्यांनी शड्डू ठोकलाय. जरांगे आणि ओबीसी नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. एकीकडे वातावरण चिघळत असताना दुसरीकडे शिवसेना उभाटानं राष्ट्रपतींकडे धाव घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईच्या लोअरपळ परिसरातील रेल्वे पुलाच्या उद्घाटनावरून सुरू झालेला वाद आता थेट पोलीस स्थानकात पोहोचलाय. आदित्य ठाकरे यांनी या पुलाच्या एका मार्गिकेचं काल उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्यासह एकूण 3 आमदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. हा रस्ता डिलाय रोडचा ही दुसरी जी बाजू आहे ती साधारण 10-15 दिवसापासून तयार होती. रंगरंगोटी झालेली, लेन मार्किंग झालेले, लोड टेस्टिंगसाठी पण आम्ही थांबलो कारण बीएमसीचे काही टेस्टिंग पॅरामीटर्स असतात. हे सगळं झाल्यानंतर आता उद्घाटन कधी करायचं वेळ मिळत नाही म्हणून ही बीएमसी थांबली होती आणि आम्ही काल परवाकडे अभिमानाने उद्घाटन केलेलं आहे. राजकीय स्वार्थापोटी जाऊन उद्घाटन करणे, उद्या जर तिथे जर एखादा ऍक्सिडेंट झाला तर त्याला जबाबदार कोण? मग सरकार जबाबदार. आताच पूल बनवला आणि तिथे ऍक्सिडेंट झाला. म्हणून यांनी जी काही घाई केलेली, कारण नसताना श्रेय घ्यायचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो चुकीचा आहे. असं उद्घाटन करून तुम्ही कोण आहात? आता सरकारमध्ये आहात आणि जेव्हा सरकार उद्घाटन करेल त्या टायमाला तुम्ही पण सहभागी व्हा ना, आपण मिळून करू ना. आणि आता बातमी क्रिकेट वर्ल्ड कपची. वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आता अवघ्या काही तासांवर आलाय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या हा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगेल. भारतासमोर 5 वेळेला वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान आहे. सेमीफायनलमध्ये भारतानं न्यूझीलंडला तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेला नमवलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं सलग 10 सामने जिंकलेत.
तर दुसऱ्या बाजूला पहिले 2 सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सलग 8 सामन्यात विजय मिळवलाय। वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलियानं 5 वेळेला तर भारतानं 2 वेळेला जेतेपद पटकावलं आहे। मेरे साथ साथ जितने भी और 10 खिलाड़ी जो खेलेंगे कल ग्राउंड के अंदर, उनका भी फोकस अपना उनका जो काम होगा करने के लिए टीम के लिए उस चीज पर ज्यादा होगा, रादर देन थिंकिंग अबाउट कि ये मेरे लाइफ का सबसे बड़ा मोमेंट है। ऑफ कोर्स है, देयर इज नो डाउट, वो बैक ऑफ द माइंड बिल्कुल है ही। ऐसे सिचुएशन में काम रहना बहुत जरूरी है, क्योंकि अगर आप काम हो, कंपोज्ड हो, तो आपका जो रोल है टीम के लिए वो आप अच्छे तरीके से निभा सकते हो। प्रेशर सिचुएशन में आप अच्छे डिसीजन ले सकते हो। अगर आप बैटिंग कर रहे हो तो कौन से शॉट्स खेलने इस टाइम पर, कौन से शॉट्स नहीं खेलने। बॉलर्स अगर बॉल डाल रहे हैं प्रेशर में तो क्या एग्जीक्यूट करना है टीम के लिए, कौन से बैट्समैन का स्ट्रेंथ कहां पर है, कहां नहीं डालना चाहिए। तो ये सब चीज एग्जीक्यूट करने के लिए आपको शांत और काम रहना बहुत जरूरी है। तो आई थिंक लड़कों का फोकस इस चीज पर ज्यादा होगा। सारे लड़के जो खेल रहे अगर वो क्लियर है तो काम थोड़ा सा आसान हो जाता है। तो हमने काफी कोशिश इस चीज पे रखा हुआ था कि क्लियर माइंडसेट से खेलेंगे, क्लियर रोल आइडेंटिफाई करेंगे और कौन से लड़के कहां पर आके बैटिंग करेंगे, कौन से लड़के कहां पे बॉल करेंगे, कौन सा लड़का स्लिप में खड़ा होगा, ये सब चीज का हमने प्लानिंग किया था। तो अभी तक यहां तक सारा कुछ अच्छा रहा है। अपने आप को बैलेंस रखना, अपने आप को काम रखना, ज्यादा आगे पीछे का सोचना नहीं चाहिए। प्रेजेंट का सोचो और अपना गेम खेलो। जो मंत्र हमने फॉलो किया अभी तक वो यही है। पिछले गेम को हम इस गेम में नहीं लेके आए, या पास्ट में क्या हुआ है या फ्यूचर में क्या होने वाला है, वो सब चीज के बारे में हमने ज्यादा सोचा नहीं। हमने बस यही सोचा है कि नेक्स्ट ऑपोजिशन कौन है, उनके सामने हमको कैसा क्रिकेट खेलना है और हमारी स्ट्रेंथ क्या है, उनकी स्ट्रेंथ क्या है, कैसे उनके वीकनेस को एक्सप्लोर किया जाए और कैसे हमारे स्ट्रेंथ को बढ़ावा दिया जाए। ये सब चीज पे ज्यादा फोकस रहता है। त्यामुळे टीम इंडियाला आतापासूनच ऑल द बेस्ट म्हणूयात आणि प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात।